द हिंदू डॉन याचा खात्मा। कोण आहे द हिंदू डॉन शरद मोहोळ? कसा बनला हिंदू डॉन? काय होता मास्टर प्लॅन? शरद मोहोळ याची कहाणी पाहूयात सविस्तर। पुण्यामध्ये हिंदू डॉन म्हणून नावलौकिक मिळवलेला एकेकाच्या गँगवॉर टोळी युद्धातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्या साथीदारांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली। शरद मोहोळ यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडली। लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गणपतीच्या दर्शनाला सपत्नीक निघण्यापूर्वी मोहोळ यांनी त्याच्या साथीदारांसोबत नाश्ता केला। मोहोळ घराबाहेर निघून पत्नीची वाट पाहत असतानाच त्याच्याच सोबत असणाऱ्या त्याच्या साथीदारांनी पिस्तुलाने हल्ला करत 4 बुलेट राऊंड या शरद मोहोळवर झाडल्या। 1 गोळी हुकली, मात्र उर्वरित 3ही गोळ्या या शरद मोहोळ ह्याला लागल्या। हा सगळा प्रकार पुण्यातील कोथरूड भागामधील सुतारदरा या ठिकाणी घडला। मोहोळवर हल्ला करणारे त्याचे साथीदार यांनी लगेचच त्या ठिकाणाहून पळ काढला। काही वेळातच प्राथमिक उपचारासाठी मोहोळ याला जवळच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मोहोळ हा पुणे परिसरातील एक नामांकित डॉन म्हणून ओळखला जायचा। मोहोळ येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना दहशतवादाचा आरोप असणाऱ्या कतील सिद्दीकीचा खून हा येरवडा कारागृहात अंडासेलमध्येच त्याने त्याच्या साथीदारांच्या सोबत केल्याचा आरोप त्याच्यावर होता। या खटल्यातून त्याला ठोस पुराव्यांअभावी दोषमुक्त करण्यात आले होते। त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती। त्यामुळे जुलै 2022 मध्ये पुण्यातून 6 महिन्यासाठी मोहोळला तडीपार देखील करण्यात आले होते। दहशतवादी हल्ल्याचा आरोपी सिद्दीकीच्या खून प्रकरणामुळे मोहोळ आणखी नावलौकिक रूपात आला। यानंतर मोहोळ याने काही संघटनांमध्ये प्रवेश करत हिंदुत्वाच्या प्रचाराची सुरुवात पुणे परिसरामध्ये सुरू केली। या प्रकरणी मोहोळ याच्या हत्येच्या संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। रजी क्रमांक 223 कलम 302, 307, 34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 325, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यात संदीप मोहोळ याच्या खुनानंतर मोहोळ टोळीची सूत्रे ही शरद मोहोळ यांच्याकडे गेली होती। गुन्हेगारी क्षेत्रात प्रस्थ निर्माण केल्यानंतर दहशतवादी आरोप असणाऱ्या सिद्दीकीचा येरवडा कारागृहातच खून केल्यानंतर शरद मोहोळ याने हिंदू डॉन म्हणून उभारी घेतली होती। मात्र त्याच्या साथीदारांनी जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याला गोळ्या झाडून त्याचा खात्मा केला आणि हिंदू डॉन शरद मोहोळ याचा दहशती कार्यकाळ समाप्त केला।